आताच बैठक घेतलेली आहे एकंदरीत सध्या एसटी साठी होणाऱ्या इंधन पुरवठ्यासंदर्भात काय परिस्थिती आहे, कशा एसटी महामंडळाला मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स नायरा एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या 4 कंपन्यांकडनं डिझेलचा पुरवठा होत असतो आणि प्रामुख्यानं आम्हाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर हे रोज लागत असतं, कारण 14,500च्या आसपास आमच्या ह्या डिझेलच्या गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत आणि त्यामुळे हा पुरवठा कुठे थांबू नये, कारण बऱ्याच ठिकाणी पुरवठा कमी असल्याकारणामुळे काही गाड्या बंद पडल्याच्या निदर्शनास आल्यानंतर ही बैठक आयोजित केली होती. परंतु सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ कटिबद्ध आहे आणि ह्या सगळ्या कंपन्यांना आम्ही सूचना केलेली आहे, त्याचबरोबर विनंतीही केलेली आहे. आम्हालाही कल्पना आहे की पूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची परिस्थिती जो सप्लाय आहे तो कमी असल्याकारणानं काही ठिकाणी अडखळलेली आहे, परंतु एस टी महामंडळ ह्या 55 लाख प्रवाशांना घेऊन रोज सेवा देत असल्याकारणानं त्यावर कुठेही अडचण निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रामुख्यानं सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी मान्यही केलेलं आहे की आम्हाला जरी प्रति लिटर नुकसान होत असेल तरी एस टी महामंडळ आमचं साधारण 61 वर्षापासून आम्ही डिझेलचा पुरवठा करतो, त्यामुळे एस टी महामंडळाचं नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मी त्यांचं मनापासून आभारही व्यक्त केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या लोकांना म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान 5 लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी आणि त्या पद्धतीनं जर 5 लिटर डिझेल प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ आमचं 1000 लिटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल आणि त्यामुळे सध्याच्या डिझेल दरामुळे दररोज सुमारे 1 लाख रुपयाची आमची आर्थिक बचत होईल. यासाठी आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे किलोमीटर प्रति लिटर 10 लिटर कमी जर लिटरचा नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकांना आपण समुपदेशन करून योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे केली तर डिझेल कमी प्रमाणामध्ये जळेल आणि त्यामुळे तिथेही आमची बचत होऊ शकेल. डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जे आगार डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचनासुद्धा मी केलेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी घेतलेला आहे. नाही बघा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत, परंतु शेवटी आम्ही सुद्धा राज्य सरकारकडे काही बचतीच्या दृष्टिकोनातनं किंवा ह्या वाढीमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नावर जो आहे तो परिणाम झालेला आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे एस टी महामंडळाला जर आजची किंमत पकडली तर 310 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला होणार आहे आणि ते नुकसान एस टी महामंडळ सहन करू शकणार नाही. आजही जे डिझेलचे भाव आहेत ते काही स्थिर नाही आहेत, उद्या त्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा कमी होऊ शकेल. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या अंमलबजावणी आम्ही करतो आहे, परंतु भविष्यामध्ये अशीच वाढ होत राहिली तर एस टी महामंडळाला सुद्धा भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारला आणि केंद्राकडे नाही, मागणी केलेली आहे आणि वित्त खात्याच्या माध्यमातून आमचे अधिकारी पाठपुरावा करत आहेत. बघूया काही आठवड्याभरामध्ये, कारण शेवटी कसं आहे की फक्त एस टी महामंडळ नाही, राज्यातल्या इतर काही डिपार्टमेंटनी सुद्धा तशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे राज्याला निर्णय घेत असताना सर्व खात्याच्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे थोड्या प्रमाणात वाढ बघावी लागेल. ह्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आता काही म्हणजे सध्या परिस्थितीचा तुम्ही आढावा घेतला त्यानुसार तरी दरवाढ अपेक्षित आहे की
भविष्यामध्ये नाही बघा, आढावा मी डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीतला सगळे अधिकारी आणि सगळ्या म्हणजे इंडियन ऑइल आणि त्याचबरोबर नायरा आणि रिलायन्स कंपनीचे सगळे लोक, आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते हजर होते. त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांचंही हेच म्हणणं आहे की ही जी वाढ आहे ती वारंवार होते, आम्हाला पुरवठासुद्धा कमी आहे. त्यामुळे ते सुद्धा काही सांगू शकत नाही आजच्या परिस्थितीमध्ये. पण भविष्यामध्ये काय होईल हे आत्ताच मी काही सांगू शकत नाही. परंतु जी वाढ आतापर्यंत झालेली आहे, सुमारे 7.5 ते 8 रुपयाची वाढ प्रति लिटर झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 10,87,000 डिझेल आम्ही दर दिवशी घेतो. तर आमच्या उत्पन्नावर आणि आमच्या नुकसानीवर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. जर राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही तर एसटी चालवणं मुश्किल होईल का? कारण नाही बघा, एस टीची सेवा तर सर्वसामान्य प्रवाशांना आम्ही देणारच आहोत. कारण शेवटी आमच्या जीवावर 55 लाख प्रवासी हे दररोजचा या एस टीतून प्रवास करत असतात. त्यामुळे भले काही प्रमाणामध्ये वाढ करून आम्हाला एस टी ही चालू ठेवावीच लागेल, परंतु हे तेवढंच सत्य आहे की दरवाढ ही सातत्याने होत राहिली तर एस टी महामंडळ हा तोटा सहन करू शकणार नाही. एसटीला फटका बसतोय, तसं स्कूल बसला सुद्धा फटका बसतोय. त्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन काही शाळा सुरू करा अशा हायब्रिड प्रकारची मागणी होते. त्याकडे कसं? नाही बघा, आता वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या संस्था काढत असतात. आता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय. स्कूल बसेस घेणं, वापरणं किंवा त्या बंद करणं किंवा मग शाळा 2 सत्रांच्या ऐवजी एका सत्रात चालवणं वगैरे हा निर्णय सर्वस्वी शिक्षण मंडळाचा आणि शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी काही ना काही पर्याय हा शोधावा लागेल. बबियाला जागा सोडणार आहे का ठाणे विधान परिषदेची, किंवा बबियाच्या सपोर्टने शिवसेनेचं? मला पण ह्या बातम्या ज्या आहेत त्या सकाळपासून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ऐकतो आहे, बघतो आहे. मला सध्या परिस्थितीमध्ये तर त्या विषयावर माझी कोणाशी चर्चा झाली नाही. परंतु आज आमच्या सगळ्या मंत्र्यांची आणि आमच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ह्या संदर्भात आम्हाला काही मार्गदर्शन करतील याची खात्री बघा, राहुल गांधी देशाचे आणि प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. ते काय मोदी साहेबांची स्तुती किंवा तारीफ ते करू शकणार नाही. जागतिक अर्थव्यवस्था ढासळलेली असताना देशातील अर्थव्यवस्था शक्यतो योग्य ठेवण्याची परिस्थिती आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या ह्या महायुती ND सरकारनं गेल्या 12 वर्षामध्ये केलेली आहे. काही प्रमाणामध्ये कधी चढ उतार ह्या अर्थव्यवस्थेमध्ये होतच राहतात. तरीसुद्धा आम्हाला खात्री आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार योग्य प्रकारे सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल. कांदा प्रश्नी चांदवडमध्ये आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे सर्व नेते पोहोचलेले, अंबादास दानवे असू द्या, हर्षवर्धन सपकाळ असू द्या, इतर नेते उपस्थित आहेत. या सगळ्यांची धरपकड आता सध्या सुरू आहे नाशिकमध्ये. रस्ता अडवला होता, कांदा प्रश्न पेटला. बघा, विरोधी पक्षाचे नेते म्हणून ते आंदोलनं करतायत, ठिकठिकाणी मोर्चे काढतायत. 12.5 रुपये कांद्याला भाव दिलेला असताना तो भाव वाढवावा अशी त्यांची मागणी होती. तो भावसुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाढवलेला आहे. असं असताना सुद्धा आंदोलन करून शेतकऱ्यांच्या बाजूचे फक्त आम्हीच आहोत असा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते मंडळी करतात. परंतु मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. कांदे उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा दिलासा मिळेल ह्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारे ह्या विषयावर आपली भूमिका मांडत आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल विकत घेतली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून तुम्ही सुद्धा आता इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करताय. पेट्रोल गाडी पण विकली तुम्ही, तुमची काय माहिती? नाही बघा, मी गेल्या अनेक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलची गाडी घेत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये टेस्ला जेव्हा भारतामध्ये नवीनच आली ती टेस्लासुद्धा पर्यावरणपूरक गाडी घ्यावी म्हणून मी घेतली होती. आणि आज आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करा. आणि मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. पर्यावरणपूरक गाडी घेणं हे माझं कर्तव्य आहे. 2035मध्ये ST महामंडळाच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिकच्या असतील अशी घोषणासुद्धा मी केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून जुन्या गाड्या ह्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये त्याचं रूपांतर करतोय. तर घेणाऱ्या नवीन गाड्या ज्या आहेत ते पूर्ण आम्ही इलेक्ट्रिक घेणार आहोत. आणि त्यामुळे माझ्यापासूनच पर्यावरणपूरक गाड्या घेण्याचा मी प्रयत्न केलेला. आजपर्यंत मी जी पेट्रोल गाडी वापरत होतो ती मी विकली आणि ती विकून मी नवीन EV गाडी घेतली आणि त्याच गाडीने मी आज मंत्रालयामध्ये आलो आणि भविष्यामध्ये तीच गाडी मी कायम ठेवणार आहे. बकरी ईदच्या मुद्द्यावरती भाजपकडून असं म्हटलं जातं की
जे काही अधिकारी आहेत या सगळ्या गोवाहतूक असेल किंवा बकरीसाठी ज्या परवानगी आहेत यासाठी परिवहन खात्याचे जे जबाबदार आहेत अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार? नाही, बघा, मी स्वतः माझ्या जे परिवहनचे आयुक्त आहेत त्यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली होती. काही पोलीस अधिकाऱ्यांचे मला फोन आले होते आणि त्या माध्यमातून आम्ही 22 तारखेलाच पूर्ण राज्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी अवैध वाहतूक होत असतील, जनावरांची वाहतूक चुकीच्या पद्धतीने करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आणि निर्देश मी दिलेले आहेत. त्या माध्यमातून काही ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांनी गो तस्करी करणारे काही लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे. शेवटी गोमाता ही राज्यमाता आहे. एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर सुद्धा काही लोक स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बकरीच्या पार्श्वभूमीवर गोमातेची तस्करी करत असेल, गोमातेची हत्या करत असेल तर अशा सगळ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मी माझ्या पोलीस अधिकारी तसेच परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ठिकठिकाणी आम्ही जनावरांची ने-आण करणाऱ्या ह्या सगळ्या गाड्यांवर आम्ही बंदी घालतोय. त्या गाड्यांचे जे ड्रायव्हर असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम पूर्ण राज्यभर आम्ही परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवलेली आहे. ठाण्यातील 193 एकर जमिनीचा प्रश्न आहे जी कंपनीकडे देण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला होता. तुर्तास तरी सुप्रीम कोर्टाने स्टे दिला असला तरी जवळपास 2800 कोटी रुपये कुठेतरी ठाणे महापालिका आणि शासनाला देण्याचा भूर्दंड TDRच्या स्वरूपामध्ये बसणार आहे. शासन गंभीर नाही आहे? नाही, शासन फार गंभीर आहे. ती जमीन जी होती त्या जमिनीवर वन खात्याच्या नावाचा सातबाऱ्यावर कुठेतरी नोंद होती आणि तरीसुद्धा कोठारी नावाचा जो मूळ मालक आहे त्यांनी हायकोर्टामध्ये अनेक वर्षापासून ती केस प्रलंबित होती. त्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला, परंतु शेवटी महसूल खातं आणि ठाणे महानगरपालिका यांच्या त्या गोष्टी लक्षात आला. TDR देण्याचं मागणीसुद्धा त्या जमीन मालकांना ठाणे महापालिकेकडे केली होती, परंतु तो TDR दिला गेला नव्हता. परंतु राज्याच्या महसूल खात्यानं सुप्रीम कोर्टाकडे ह्याबाबतची मागणी केलेली आहे की हायकोर्टानं दिलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि निश्चितपणे ती जमीन परत एकदा वन खात्याच्या आणि महसूल खात्याच्या नावे जमा होईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.